नमस्कार. आज आपण पिंपळगाव पिसा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे कल्याण पाटील यांच्या शेतावर आलेलो आहोत. तरी त्यांनी नेटाफेम ठिबकचा उपयोग या ठिकाणी डाळिंब, पेरू, निंबोनी, आंबा या पिकासाठी केलेला आहे आणि त्यांनी या पिकामुळं त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करत आहोत. या ठिकाणी मी सर्वांना ओळख करून देतो. कल्याण पाटील साहेब नमस्कार. आणि नेटाफेमचे ॲग्रोनॉमिस्ट राठोड साहेब. त्यानंतर मी राठोड साहेबाला विनंती करतो आपण कल्याण पाटील साहेबांशी संवाद साधा. साहेब नमस्कार. नमस्ते. सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आणि जेही शेतकरी बंधू हा व्हिडिओ बघत असतील तर खास त्यांच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तर फार महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी पिंपळगाव पिसा येथे आहे आणि येथील प्रगतशील शेतकरी कल्याण जगताप साहेब यांच्या शेतावरती आज आपण इथे आहे. आणि साहेबांनी या ठिकाणी नेटाफेमचे ड्रीप यूज केलेलं आहे आणि त्या ड्रीपच्या माध्यमातून ते विविध पिकांची या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे. खास करून हॉर्टिकल्चर क्रॉप, ज्याच्यामध्ये त्यांनी डाळिंब या फळबागेची लागवड केली आहे. त्याचबरोबर पेरूची लागवड त्यांनी केलेली आहे आणि इतर भाजीपाला पिके, त्याचबरोबर लिंबोनी सुद्धा या ठिकाणी साहेबांनी लागवड केली आहे. तर साहेबांचा कशा प्रकारे नेटाफेम ठिबककडे ते वळालेत आणि त्यांना ठिबकच्या माध्यमातून काय काय अनुभव या ठिकाणी आलाय आणि कशा प्रकारे ते ड्रीप लाईन या ठिकाणी मेंटेन करत आहेत, अशा बऱ्याच बारीक गोष्टी ज्या आहेत ते आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर साहेब नमस्कार. नमस्ते. सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपण हॉर्टिकल्चर किंवा आपण फळबाग लागवड करायला पाहिजे आणि आपण नेटाफेमच्या ठिबकच्या मदतीने आपण ही शेती केली पाहिजे. तर इकडे आपला प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल थोडक्यात आपले अनुभव एकदा आमच्या शेतकरी बंधूंना सांगा. खरं तर ठिबकचा वापर करणं ही काळाची गरज म्हणजे आहे साहेब. बरोबर. कारण कितीही पाणी असलं तरी पाऊस किती झाला तरी शेवट उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं. बरोबर आहे. ठिबक वापरणं ही काळाची गरज बनली आहे. राईट. आणि ठिबक वापरल्यामुळे काय होऊ राहिले, समजा तुमची आम्ही नेटाफेमचा आमचा अनुभव असा आहे. समजा जमिनीचे टप्पे टप्पे प्लॉट जरी असले तर ते वापरल्याच्या नंतर सगळीकडे सारखं पाणी पडतं. म्हणजे ओके, खाली जे पाणी जे झाडाला जे पडतं ना तेच वरच्या पण पडतं सारखं. म्हणजे तो एकदम म्हणजे तुमच्या टेक्नॉलॉजी खूप छान आहे आणि झाडं वाढायला. आणि विशेषतः म्हणजे ही तुमची नेटाफेमची जी आहे ठिबक आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं म्हणजे चोकोप हा प्रकार शक्यतो मला तर काही जाणवला नाही. आणि एकदम पिकासाठी तुम्हाला हे तंत्रज्ञान तुम्ही जाणून घेतलं सर्वप्रथम आणि कोणाच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळाली आणि आपण कशा प्रकारे मग निर्णय घेतला की आपण तर आम्हाला आमचे भोसले साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. अच्छा. आणि ते कायमस्वरूपी आम्हाला चांगल्या प्रकारचं भोसले साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. काही अडचणी आल्या त्यानंतर त्यांना फोन केल्यानंतर ते लगेच सॉल्व्ह करतात. भोसले साहेबांचा आणि आपला परिचय नेमका किती वर्षापासून म्हणजे कधीपासून झालाय? साहेबांचा माझा परिचय खूप दिवसापासून आहे. 10-15 वर्षापासूनचा परिचय आहे. ओके. साहेबांनी मला म्हणजे तुमची घनिष्ठ मित्रता आहे? घनिष्ठ मित्रता आहे आणि साहेबांची आमची खूप जुनी संबंध आहे. अरे वा. आणि आमच्याकडं शक्यतो ऊसाची लागवड करतात खूप लोक शेतकरी. बरोबर. परंतु साहेबांमुळे इकडं मला सांगितलं साहेब तुम्ही आता फळबागाकडे वळा. राईट. तुम्ही नेटाफेमचं हे घ्या. बरोबर आहे. आणि आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आला. राईट. माझ्याकडे पेरू आहे तिकडं. पेरूला सुद्धा म्हणजे जवळपास 2 एकरामध्ये आहे. वर्षी माझा 25 टनापर्यंत पेरू उतरलाय. म्हणजे एकरला साधारणतः 22-23 टन 22 टन एवढा पेरू तुम्हाला उतरलाय. आणि क्वालिटी वगैरे क्वालिटी बिलिटी एकदम मेंटेन राहिली. आणि याच्यातून जर ते तुम्हाला हायसोल असं आम्हाला जे औषधं जी खतं जी सोडावं लागतात ते सोडल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतोय. ओके. आणि तुमच्या याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे एकसारखं औषध सोडल्याच्या नंतर ते सगळ्याला समान जातं. सगळ्या एक समान पडतं. म्हणजे साधारणतः औषधाचा अपयोग होतो. राईट. हे तुमचं ऑब्झर्वेशन तुमच्या लक्षात आलंय. तर साहेब आता आपण पेरू मध्ये आपण 22-23 टन एकरी उत्पादन घेतलंय. साधारणतः पूर्ण एकूण खर्च ढोबळ मनाने खतावरचा खर्च असेल, कीटकनाशकांचा खर्च असेल, ड्रीप इरिगेशन तुम्ही इन्स्टॉल केलं त्याचा खर्च असेल आणि त्याच्यातून मिळणारा जो काही उत्पन्न आहे ते कसं सांगाल ते थोडक्यात? आता पेरूची बाग जर घेतली सरासरी आता 40 टन पेरू उतरल.
एक 13-14 रुपये एका किलोला खर्च येतो. 13 एका किलो खर्च. म्हणजे तुमचे त्याच्यात मग औषधं असतील, Right. लेबर असेल, काढणी खर्च असेल, त्याला फोम बसवणं असेल, बरोबर कॅरबिक बसवणं असेल, राईट 13-14 रुपये एका एका किलोला किलोला. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही 23,000 किलो समजा 23 टन जर म्हणलं आपण. एका एकरी 23 टन. बरोबर, एका एकरी 23 टन. राईट. तर साहेब आता अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपण या ठिकाणी डाळिंब पण लागवड केलेली आहे. तर आणि डाळिंबमध्ये तुम्ही आता हेच पहिलं याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही पहिला बार आता धरणार आहेत. बरोबर आहे. बरोबर. आणि तुम्ही आता सुरुवातीपासूनच मी बघतो याच्यामध्ये की तुम्ही DNPC लॅटरल वापरलेली आहे नेटाफिमची. आणि तुम्ही या ठिकाणी 2 लॅटरल पद्धत वापरलेली आहे, ज्याला आपण डबल लॅटरल सिस्टीम म्हणतो. तर हे आपण का बरं वापरले, याचं मागचं काय हेतू आहे आपला? म्हणजे दुसरी का वापरली का? हा, डबल लाईन साठी काय केलं ते आम्ही याच्यानंतर ह्या बेडवरती झेंडू घेतला होता. झेंडूचा प्लॉट केला होता. अच्छा. पाणी साठी आम्ही एक सेपरेट एक लाईन बरोबर. आणि याच्यात काय करत परत शेजारी एक मध्ये बेड घेऊन हा. याच्यात पण झेंडू लावू शकतो आपण. राईट. त्यासाठी आणि दुसरं म्हणजे बेडच्या याच्यामध्ये म्हणजे मॉइश्चर आहे तो एक समप्रमाणामध्ये Maintain होण्यासाठी. एक त्याचा मागचा उद्देश आहे. तर त्याच्या माध्यमातून चांगलं आपलं हे या ठिकाणी आपण या ठिकाणी नियोजन करत आहात. खरंच साहेब खूप छान माहिती दिली आपण, आणि आपण मनातून एकदम जे आपण अनुभवलंय ते शेतकरी बांधवांना आपण सांगितलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता जर आपण बघितलं की जगताप साहेबांनी नेटाफिम ठिबकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी शेतीमध्ये प्रगतीचा ध्यास घेतलेला आहे. आणि पेरू तसेच डाळिंब ह्या पिकांमध्ये ते चांगल्या प्रकारे एक प्रयोगशील शेती ते करत आहेत. शेतकऱ्यांसाठी आदर्श त्यांनी या ठिकाणी निर्माण त्यांनी केलेला आहे. आणि नेटाफिम ठिबकच्या माध्यमातून इरिगेशन, फर्टिगेशन, त्याचबरोबर इतर कीटकनाशके असतील, बुरशीनाशके असतील, तेही ठिबकच्या माध्यमातून सोडतात. त्यांच्यामुळे त्यांचा जो काही लागवड खर्च आहे किंवा उत्पादन खर्च जो आहे तो कमी झालेला आहे. आणि निव्वळ उत्पादनामध्ये त्यांना चांगला नफा या ठिकाणी साहेबांनी मिळवलेला आहे. आणि जे काष्टीचे आमचे अधिकृत विक्रेते आहेत श्री कृष्णा ॲग्रो ट्रेडर्सचे राजेंद्र भोसले साहेब यांच्या मदतीने त्यांना सर्व माहिती मिळाली. आणि त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांची जे काही 15 वर्षापासून जुनी ओळख आहे आणि त्यांना सर्व्हिस सुद्धा ती चांगली मिळत आहे. आणि म्हणून साहेबांनी या ठिकाणी त्यांचं अत्यंत चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर मी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगेल की आपणही देखील नेटाफिम्स ह्या नामांकित कंपनीचे ड्रीप आपण अवश्य वापर करावा. आणि आपणही समृद्धीचं सिंचन आपल्या शेतामध्ये आवश्यक करावं, असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि साहेब, आपण नेटाफिमचं ठिबक वापरत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान.